पत्रकारांशी बोलताना मंत्री उदय सामंत यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका करत मुंबई महापौर पद महायुती मिळवणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केलाय। मुंबईचा महापौर काँग्रेसचाच बसेल या दाव्याला प्रत्युत्तर देताना सामंत म्हणाले की काँग्रेसच्या अतिमहत्वाकांक्षी स्वप्नांना शुभेच्छा, पण वास्तव इतकं सोपं नसतं। मुंबई महानगरपालिकेत महायुतीचाच महापौर बसणार। बिहार निकालावरही त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। राहुल गांधींनी वोट चोरीचा खोटा नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला, पण बिहारच्या जनतेने नरेंद्र मोदी यांनाच मतदान करतो हे स्पष्ट दाखवून दिले असे सामंत म्हणाले। तसेच हे यश एनडीए मधील सर्व घटक पक्षांचे सामूहिक यश असल्याचेही त्यांनी सांगितले। काँग्रेसचे प्रभारी चेनिथला यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना सामंत म्हणाले, ज्यांचा स्वतःचा नेता 95 वेळा पराभूत होतो त्यांनी अशीच विधानं करायची। शरद पवारांच्या टिप्पणीवर बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत ती वेगळी आणि परिणामकारक पद्धत असल्याचा दावा केला। बिहारच्या जनतेने नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून मतदान केल्याचीही त्यांनी पुनरावृत्ती केलेली आहे। बिहारचे कालचे निकाल आपण बघितल्यानंतर एक लक्षात आलं असेल की वोट चोरी हा जो काय फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न राहुलजी गांधी आणि त्यांच्या टीमने केला होता तो सबसेल फेल ठरलेला आहे। आणि 65 लाख दुबार मतदार काढून टाकल्यानंतर देखील 2/3 मेजॉरिटीनं बिहारमध्ये एनडीएचं सरकार आलेलं आहे। त्याच्यामुळं नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद दिले पाहिजेत, नितीश कुमार साहेबांना धन्यवाद दिले पाहिजेत। बिहारचं राजकारण आजपर्यंत जातीपातीचं झालं, यावेळी देखील थोडंफार झालं असेल, पण बिहारच्या जनतेनं नरेंद्र मोदी साहेबांना विकासाला समर्थन करतो, त्यांना आम्ही मतदान करतो हे दाखवून दिलं आहे। त्याच्यामुळं हे श्रेय नरेंद्र मोदी साहेबांचं आणि नितीश कुमारांचं आहे आणि एनडीए मधल्या प्रत्येक घटक पक्षाचा आहे। काँग्रेसचे अध्यक्ष चेनिथला असं म्हणतात की भाजपने यांच्या कार्यालयात आता पुढच्या वर्षी वोटिंग घ्यावं। स्वतःचा नेता 95 वेळा ज्यावेळी पराभूत होतो तेव्हा डिप्रेशनमध्ये अशी तशी वक्तव्य करावी लागतात। त्यांनी असं म्हटलं की मुंबईमध्ये काँग्रेस आणि सोबत लढणार आहे आणि तिथला मेयर सुद्धा म्हणजे महापौर सुद्धा हा काँग्रेसच असणार आहे। त्यांच्या या अतिमहत्वाकांक्षी स्वप्नाला माझ्या शुभेच्छा आहेत। BMCवर मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार आहे। इथं देखील महायुती होणार आहे, आम्ही महायुतीनं लढणार आहोत। पण काँग्रेसच्या महत्वाकांक्षेला मी खरोखरच दाद देतो। 95 ठिकाणी नेत्याच्या नेतृत्वाखाली पराभव स्वीकारल्यानंतर देखील मुंबईसारख्या महानगरपालिकेमध्ये जिथं शिवसेना भाजप या 2 पक्षाची ताकद आहे, म्हणजे धनुष्याची आणि कमळाची ताकद आहे, तिथं देखील केवढा मोठा ओव्हर कॉन्फिडन्स काँग्रेसला असू शकतो हे त्यांच्या या वक्तव्यावरनं दिसण्यात आलं। आणि हाच ओव्हर कॉन्फिडन्स देशामधल्या 95 निवडणुका हरण्यासाठी त्यांना कारणीभूत ठरलेला आहे। योजनामध्ये जशी योजना राबवली तशी योजना बिहार सरकारनं राबवलेली होती आणि त्या अनुषंगाने शरद पवारांनी वक्तव्य केलं की असे पैसे वाटणं म्हणजे निवडणुकीसाठी घातक आहे। हे सपशेल चुकीचं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही वेगळा पॅटर्न आहे आणि 10,000 रुपये, 20,000 रुपये, 30,000 रुपये महिला भगिनींना देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उद्योगधंद्यासाठी उभं करणं ही संकल्पना बिहारची वेगळी आहे। त्याच्यामुळं बिहारच्या जनतेनं केलेलं मतदान हे नरेंद्र मोदी साहेबांच्या विकासाला आणि एनडीएवर विश्वास ठेवून केलेलं मतदान आहे। साहेब, इंटरेस्टिंग गोष्ट आहे एक अशी, म्हणजे शरद पवारांचा निर्णय आहे म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये टर्न अँड ट्विस्ट राज्याच्या राजकारणात दिसले, तसं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील दिसते आणि वेगळी दिशा असू शकते राजकारणात असं होतं आहे। पवार साहेबांचं म्हणणं असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तुम्ही कुणाशी युती किंवा आघाडी करू शकता, त्यांनी तसं मोकळं रान किंवा मुभा जी आहे त्यांच्या नेत्यांना दिलेली आहे। शरद पवार साहेबांनी अशा पद्धतीची मुभा जर दिलेली असेल तर त्याचा गांभीर्यपूर्वक विचार आम्ही देखील करू। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, रत्नागिरी।